सर, मला लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे आहे. सर, मला लवकरात लवकर करोडपती व्हायचे आहे. सर, झटपट पैसे कमवण्याचा मार्ग सांगा. असे अनेक कमेंट्स मला नेहमी येत असतात. मित्रांनो, समजा एखादा व्यक्ती महिन्याला 25,000 रुपये कमवत असेल, म्हणजे वर्षाला होतात 3 लाख रुपये. तर ह्या व्यक्तीला करोडपती होण्यासाठी किती वर्ष द्यावे लागतील सांगू शकाल तुम्ही? त्याची पगारवाढ वगैरे सगळं धरून होतात 20 ते 25 वर्ष. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे 5 मार्ग सांगणार आहे ते तुम्हाला 5 वर्षात किंवा जास्तीत जास्त 8 वर्षांमध्ये श्रीमंत बनवतील. आणि मी काही तुम्हाला हवेतल्या गोष्टी सांगणार नाही. ह्या मार्गांचा वापर करून अनेक जण अत्यंत कमी कालावधीमध्ये श्रीमंत झालेले आहेत. आणि शेवटचा मार्ग तर कोणीही लगेच अवलंबू शकतो आणि कामाला लागू शकतो. परत एकदा सांगेल, सर्व मार्ग मेहनतीचे आहे, कुठलाही शॉर्टकट नाहीये. पण एवढं सांगतो, हे मार्ग तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचवतील. पहिला आहे, तुम्हाला जे काम करायला आवडते त्याला प्रोफेशनमध्ये बदला. त्याला पैसे कमवायचे साधन बनवा. मित्रांनो, आज जगामध्ये तुम्ही लोकांना विचाराल की तुम्ही जे काम सध्या करता ते तुम्हाला आवडते का, तेव्हा अनेक जणांचे उत्तर असते नाही म्हणून. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अनेक जणांना हेच माहिती नसते की त्यांना कोणते काम करायला आवडते, किंवा त्यांनी असा कधी विचारच केलेला नसतो. त्यामुळे नाईलाजाने पैशासाठी ते असे काम करू लागतात जे त्यांना करायला आवडत नाही. पण जी लोक आपल्या आवडीचे काम रोजगारामध्ये बदलतात त्यांना काम करायचा कधीच थकवा येत नाही. आणि श्रीमंतांच्या यादीमध्ये सुद्धा अशा लोकांचीच नावे असतात. उदाहरण द्यायचे म्हणजे महेंद्रसिंग धोनी, जो आधी TC म्हणून काम करत होता, पण क्रिकेट खेळायला आवडते म्हणून नोकरी सोडली आणि क्रिकेटला आपले प्रोफेशन बनवले. आज भारतीय क्रिकेटचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून त्याची गणना केली जाते. सुरुवातीला बस कंडक्टर म्हणून नोकरी केलेले रजनीकांत आज साऊथचे सुपरस्टार आहे. अशी मला अनेक उदाहरणे देता येतील. त्यामुळे लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर आवडीचे काम रोजगारामध्ये बदला. दुसरे आहे मल्टी लेवल मार्केटिंग म्हणजे MLM. मित्रांनो, मला मान्य आहे मल्टी लेवल मार्केटिंग सध्या लोकांमध्ये बदनाम आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो, मल्टी लेवल मार्केटिंगमध्ये काही चांगल्या कंपन्या सुद्धा आहेत ज्या 30 वर्षे जुन्या आहे आणि त्यांचे प्रोडक्ट सुद्धा चांगले आहे. त्यामुळे लवकरात लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर मल्टी लेवल मार्केटिंग एक उत्तम पर्याय आहे. सुरुवातीला थोडी मेहनत करावी लागते, पण नंतर सहजतेने पैसे तुमच्याकडे यायला सुरुवात होते. फक्त जसे मी म्हणालो, कंपनी निवडताना तुम्हाला त्या कंपनीबद्दलची सर्व माहिती तपासून घ्यावी लागेल. जसे की ती कंपनी किती जुनी आहे, कंपनीचे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत ना, कंपनीच्या नावावर काही फ्रॉड तर नाही ना, कंपनीचे ऑनलाईन रिव्ह्यूज कसे आहेत वगैरे वगैरे. तिसरं आहे नवीन कल्पना शोधून व्यवसाय करणे. मित्रांनो, तुम्हाला जर लवकरात लवकर जास्त पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला व्यवसायाच्या नवीन कल्पना शोधाव्या लागतील. जेव्हा मी म्हणतो नवीन कल्पना, तेव्हा मी असे म्हणत नाही की तुम्ही गुगल सारख्या कंपनीची निर्मिती करावी, किंवा फेसबुकची निर्मिती करावी, किंवा पेटीएम सारखे ॲप बनवावे. केले तर उत्तम आहे, पण जे साधे व्यवसाय आहे, उदाहरण म्हणजे चहा घ्या. आता चहा विकणे जुना व्यवसाय झाला, पण काही वर्षापूर्वी एकाला कल्पना सुचली आणि त्याने तंदुरी चहाची निर्मिती केली. तुम्हाला तंदुरी चहा माहिती असेल, छोटेसे मडके भट्टीमध्ये गरम करतात आणि त्या मडक्यामध्ये चहा ओतून आपल्याला दुसऱ्या कपमध्ये देतात. एका तंदुरी चहावाल्याचा मी काही दिवसापूर्वी इंटरव्ह्यू बघत होतो. तेव्हा तो सांगत होता तो फक्त ह्या तंदुरी चहाच्या व्यवसायातून महिन्याला 3 लाख रुपये कमवतो. सांगायचा मुद्दा हा की अशा नवीन नवीन कल्पना शोधून काढा आणि त्याचे व्यवसायामध्ये रूपांतर करा. चौथा आहे शेअर मार्केट. राकेश झुंझुनवाला, राधाकृष्ण दमानी, रामदेव अग्रवाल हे सर्व भारतीय लोक शेअर मार्केटमधून कोट्याधीश झाले आहेत. शेअर मार्केटमध्ये फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जर आपण नॉलेज न घेता शेअर मार्केटमध्ये उतरलो तर आपलं नुकसान 100% आहे. हे मी खात्रीने सांगतो. पण बऱ्याच लोकांना मोह आवरत नाही आणि मग ते शेअर मार्केटमधून झटपट पैसे कमवायच्या नादात आपले नुकसान करून घेतात. त्यामुळे 5-6 महिने सुरुवातीला तुम्ही शेअर मार्केटचे सखोल ज्ञान घेतले, सर्व गोष्टी समजून घेतल्या, तर तुम्ही नंतर शेअर मार्केटमधून खूप चांगले पैसे कमवू शकता.
शेअर मार्केटमधून श्रीमंत झालेली हजारो उदाहरणे देता येतील, पण त्यांचे प्रमाण कमी आहे हे पण मी सांगतो, कारण शेअर मार्केटमध्ये खूप अभ्यास लागतो. मित्रांनो, तुम्हाला शेअर मार्केटमध्ये शेअर्सची खरेदी विक्री म्हणजे बाय सेल करायचे असेल तर तुम्हाला डीमॅट अकाउंटची गरज लागते. मी जे माझ्या इन्व्हेस्टमेंटसाठी डीमॅट अकाउंट वापरतो ते आहे एंजल डीमॅट अकाउंट, कारण एकतर हे 30 वर्ष जुने आहे आणि 10 लाखपेक्षा जास्त लोक वापरत आहे. दुसरं म्हणजे तुम्ही इथे फ्रीमध्ये तुमचे डीमॅट अकाउंट उघडू शकता, कारण बाकीच्या कंपनीमध्ये तुम्हाला डीमॅट अकाउंट उघडण्यासाठी पैसे मोजावे लागतात. तिसरं म्हणजे इथे इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे दीर्घ काळासाठी तुम्ही शेअर्स घेतले तर तुम्हाला 1 रुपया सुद्धा ब्रोकरेज लागत नाही. म्हणजे लॉंग टर्मच्या शेअर्ससाठी ब्रोकरेज एकदम फ्री आहे. मग तुमची मेहनत करायची तयारी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही एका दिवसात डीमॅट अकाउंट ओपन करू शकता. 5वा आहे पॅसिव्ह इन्कमवर काम करणे. मित्रांनो, पहिले पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय सांगतो. काम एकदाच करायचे आणि त्याचे पैसे तुम्हाला सातत्याने मिळत राहणार. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पॅसिव्ह इन्कमचे कोणकोणते मार्ग आहे. सध्या ऑनलाईनमुळे अनेक मार्गाने तुम्ही पॅसिव्ह इन्कम कमवू शकता. या विषयावर मी आधी एक व्हिडिओ बनवला आहे, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे किंवा आता उजव्या बाजूला दिसत असेल. एक उदाहरण सांगतो. जेव्हा आपल्या देशात लॉकडाऊन झाला तेव्हा अनेक जण घरूनच काम करू लागले. माझा एक मित्र आहे, तो सुद्धा घरूनच काम करू लागला. पण घरून काम केल्यामुळे त्याला जास्त वेळ मिळू लागला. त्याने त्या मोकळ्या वेळेमध्ये अनेक ऑनलाईन कोर्सेस केले. ऑनलाईन व्यवसायांबद्दल बरीच माहिती मिळवली. नंतर त्याने 10 दिवसात स्वतःचा एक ऑनलाईन कोर्स बनवला आणि त्याची फेसबुकद्वारे पेड मार्केटिंग केली. तुम्हाला विश्वास बसणार नाही मित्रांनो, 2 महिन्यात त्याने 5 लाख रुपये कमवले आणि आता तो कोर्स त्याला दर महिन्याला चांगली रक्कम कमवून देत आहे. त्याने आपल्या मोकळ्या वेळेत नोकरी करत असताना उत्पन्नाचा दुसरा मार्ग निर्माण केला. आता तो दुसऱ्या कोर्सवर काम करतोय आणि नोकरी पण चालू आहे. त्यामुळे हा मार्ग कोणीही कधीही चालू करू शकतो, फक्त मेहनत करायची तयारी पाहिजे. तुम्हाला पॅसिव्ह इन्कमचे कोणकोणते मार्ग आहेत ह्याबद्दल व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. तर मित्रांनो, हे होते लवकर श्रीमंत होण्याचे 5 मार्ग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.